नमस्कार. आपल्या मोबाईल फोनपासून ते मोठमोठ्या गाड्यांपर्यंत आपल्या रोजच्या वापरातील तंत्रज्ञानाला एक अदृश्य शक्ती ऊर्जा देत असते. आज आपण त्याच शक्तीच्या स्रोताबद्दल म्हणजेच इलेक्ट्रोकेमिकल सेलच्या आत डोकावून पाहणार आहोत. पण कधी असा विचार केलाय का की आपल्या हातातल्या रिमोटमधल्या एका साध्या बॅटरीमध्ये आत नक्की काय घडत असेल? ती वीज तयार कशी करते? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर दडलंय इलेक्ट्रोकेमिकल सेल या संकल्पनेत. हे एक असं उपकरण आहे जे रासायनिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेत करतं किंवा याच्या उलटही करू शकतं. आणि या संपूर्ण प्रक्रियेचं खरं इंजिन आहे रेडॉक्स अभिक्रिया. तर मग आजच्या या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण मुळाशी जाऊ, म्हणजे रेडॉक्स अभिक्रिया म्हणजे काय ते समजून घेऊ. मग आपण पाहू की काही सेल वीज कशी वापरतात आणि काही कशी तयार करतात. त्यानंतर आपण रिचार्जेबल बॅटरी मागचं रहस्य उलगडू आणि शेवटची ऊर्जेच्या भविष्याकडे एक नजर टाकू. चला तर मग आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, पाया म्हणजेच रेडॉक्स अभिक्रिया. खरं तर हा इलेक्ट्रॉन्सचा एक अनोखा 2 भागांचा डान्स आहे असं समजा. तर मग ही रेडॉक्स अभिक्रिया नक्की आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक भागीदारी आहे. यामध्ये 2 गोष्टी एकाच वेळी घडतात. एकीकडे ऑक्सिडेशनमध्ये एखादा अणू किंवा आयन आपले इलेक्ट्रॉन गमावतो, तर त्याच क्षणी दुसरीकडे रिडक्शनमध्ये दुसरा अणू किंवा आयन तोच इलेक्ट्रॉन मिळवतो. एक देतो, दुसरा घेतो. अगदी तालात चाललेला एक डान्सच जणू. आणि या डान्ससाठी एक स्टेज लागतो नाही का? तर सेलमध्ये या क्रिया ठराविक ठिकाणीच घडतात. ॲनोड हा तो स्टेज आहे जिथं ऑक्सिडेशन होतं, म्हणजे इलेक्ट्रॉन दिले जातात. आणि कॅथोड हा तो स्टेज आहे जिथे रिडक्शन होतं, म्हणजे इलेक्ट्रॉन स्वीकारले जातात. ही 2 नावं नीट लक्षात ठेवा, कारण ती आपल्याला पुढे सतत लागणार आहेत. आता पाहूया पहिला प्रकार, म्हणजे वीज वापरणारे सेल. यांना इलेक्ट्रोलिटिक सेल असं म्हणतात. असं समजा की हे सेल थोडे जबरदस्ती करतात, म्हणजे विजेचा वापर करून जे रासायनिक बदल आपोआप घडत नाहीत ते घडवून आणतात. याचं एक अगदी उत्तम उदाहरण म्हणजे वितळलेल्या मिठाचं, म्हणजेच सोडियम क्लोराईडचं NaClचं इलेक्ट्रोलायसिस. विचार करा, आपण जे साधं मीठ खातो त्याला वितळवून त्यातून वीज पाठवली तर काय होईल? बघा, इथे एक जादूच होते. ॲनोडवर क्लोराईड आयन Cl- आपले इलेक्ट्रॉन गमावतात आणि त्यातून क्लोरीन वायू Cl2 तयार होतो. त्याचवेळी कॅथोडवर सोडियम आयन Na+ तेच इलेक्ट्रॉन घेतात आणि वितळलेला शुद्ध सोडियम धातू Na तयार होतो. म्हणजे काय, तर आपण विजेच्या मदतीने मिठाला तोडून 2 पूर्णपणे वेगळे आणि नवीन पदार्थ बनवले. पण थांबा, कथेत एक ट्विस्ट आहे. जर आपण मिठाला वितळवण्याऐवजी पाण्यात विरघळवलं आणि मग वीज पाठवली तर मात्र चित्र थोडं बदलतं. ॲनोडवरची क्रिया तशीच राहते, म्हणजे क्लोरीन वायू तयार होतोच. पण कॅथोडवर एक गंमत होते. इथे सोडियम आयनांऐवजी पाणीच स्पर्धेत पुढे येतं आणि इलेक्ट्रॉन मिळवतं. यामुळे पाण्याचं रिडक्शन होऊन हायड्रोजन वायू H2 तयार होतो. यातून एक खूप महत्त्वाचा मुद्दा कळतो. अभिक्रिया कोणत्या परिस्थितीत होते यावर तिचे परिणाम अवलंबून असतात. बरं, आता कथेची दुसरी बाजू पाहूया, म्हणजे वीज तयार करणारे सेल. यांना गॅल्व्हॅनिक सेल म्हणतात. हे सेल आपोआप घडणाऱ्या रासायनिक अभिक्रियांमधून थेट वीज निर्माण करतात. यांना बाहेरून कोणतीही मदत लागत नाही. याचं तर आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं उदाहरण आहे आपल्या रिमोटमध्ये किंवा लहान मुलांच्या खेळण्यांमध्ये वापरली जाणारी ड्राय सेल बॅटरी. याला लेक्लांशे सेल असंही म्हणतात. या बॅटरीमध्ये ॲनोड म्हणजेच निगेटिव्ह टोक दुसरं तिसरं काही नसून चक्क बॅटरीचा बाहेरचा झिंकचा Znचा डबा असतो. तो स्वतः झिजत जातो आणि इलेक्ट्रॉन गमावतो. हेच इलेक्ट्रॉन मग कॅथोडकडे म्हणजे पॉझिटिव्ह टोकाकडे जातात, जिथे एक वेगळी रासायनिक क्रिया घडते. थोडक्यात सांगायचं तर जोपर्यंत तो झिंकचा डबा झिजत राहतो तोपर्यंत आपल्याला वीज मिळत राहते. आता वळूया तिसऱ्या भागाकडे, रिचार्जेबल बॅटरी मागचं रहस्य. यांना सेकंडरी सेल म्हणतात आणि यांच्या दोन्ही प्रकारच्या सेलची शक्ती असते. म्हणजे हे वीज बनवूही शकतात आणि वापरूही शकतात. याचं आपल्या रोजच्या पाहण्यातलं उदाहरण म्हणजे आपल्या गाडीची बॅटरी. हिला लेड ॲसिड स्टोरेज सेल असं म्हणतात. ही बॅटरी गाडी चालवण्यासाठी वीज निर्माण करते आणि नंतर पुन्हा चार्ज होऊन तीच वीज साठवूनही ठेवते. जेव्हा आपण गाडीची चावी फिरवतो तेव्हा बॅटरी डिस्चार्ज होते, म्हणजेच ती गॅल्व्हॅनिक सेल म्हणून काम करते.
यावेळी ॲनोडवरचं शुद्ध शिसे पीबी आणि कॅथोडवरचं लेड डायऑक्साईड PbO2 या दोन्हींचं रूपांतर लेड सल्फेटमध्ये PbSO4 होतं आणि याच रूपांतरणाच्या प्रक्रियेत गाडी सुरू करण्यासाठी लागणारी प्रचंड वीज निर्माण होते. मग ही बॅटरी रिचार्ज कशी होते? अगदी सोपं आहे. जेव्हा गाडी चालू असते तेव्हा गाडीचं अल्टरनेटर वीज निर्माण करून बॅटरीला परत पाठवतं. ही प्रक्रिया डिस्चार्जिंगच्या अगदी उलट होते. बॅटरी आता इलेक्ट्रोलायटिक सेलसारखी वागते आणि लेड सल्फेटचं रूपांतर पुन्हा शुद्ध शिस आणि लेड डायऑक्साईडमध्ये होतं आणि बॅटरी पुन्हा नव्यासारखी चार्ज होते. आणि आता आपण आपल्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत, ऊर्जेचं भविष्य. इथे आपण फ्यूल सेलबद्दल बोलणार आहोत, जे वीज निर्माण करण्याचा एक अत्यंत कार्यक्षम आणि स्वच्छ मार्ग आहे. हायड्रोजन ऑक्सिजन फ्युएल सेलमध्ये काय होतं? ॲनोडवर हायड्रोजन वायू इलेक्ट्रॉन गमावतो आणि कॅथोडवर ऑक्सिजन वायू तेच इलेक्ट्रॉन मिळवतो. आणि या संपूर्ण अभिक्रियेतून बाहेर काय पडतं माहीत आहे? फक्त शुद्ध पाणी. धूर नाही, प्रदूषण नाही, काहीच नाही. आणि इथेच फ्युएल सेलचं खरं सामर्थ्य दडलेलं आहे. इथे रासायनिक ऊर्जा थेट विद्युत ऊर्जेत रूपांतरित होते. याचा अर्थ मध्ये ऊर्जा उष्णतेच्या रूपात वाया जात नाही. म्हणूनच फ्युएल सेल्स पारंपरिक इंजिनपेक्षा खूप जास्त कार्यक्षम असतात. तर मग इलेक्ट्रॉनच्या या देवाणघेवाणीवर म्हणजेच या साध्या रेडॉक्स अभिक्रियांवर चालणाऱ्या फ्युएल सेलमध्ये आपल्या ऊर्जेचं संपूर्ण भविष्य बदलून टाकण्याची ताकद असू शकते का? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?